नमस्कार. नमस्कार. चला सगळ्यांना नमस्कार आहे. बाबा तुमचं काय म्हणणं आहे जरा आम्हाला ऐकायला आवडेल. लग्न आनंदाची गोष्ट आहे. तिचा संसार सुखाचा हो हीच इच्छा आहे. बर. आणि बाकी काही नाही. जावयाला काय सांगाल? जावयाने तिला सांभाळून घ्यावं एवढंच. एवढंच. ताई 5 अपेक्षा त्यांच्याकडनं व्यक्त करायच्या झाल्या त्यांच्याकडे तर कोणत्या करणार? त्यांनी मला सांभाळून घ्यायला पाहिजे. म्हणजे मिस्टरांनी. मिस्टरांनी. एक. सासू सासऱ्यांनी आपल्या मुलीसारखं वागवावं. 2. हे यांचं प्रेम माझ्यावर आहेच. आता लग्नानंतर पण असंच राहू द्या. आई वडिलांवर पण तसंच प्रेम करू द्या यांनी आणि माझ्या आई वडिलांवर पण प्रेम करू द्या. सांभाळून घ्यावं त्यांना पण सपोर्ट करा. सगळ्यांवर प्रेम करा तुम्ही. बरं ठीक आहे. 3. 4. एव्हरी मंथ कुठेतरी बाहेर घेऊन जाणे ॲज इन फिरायला. हो का? नॉट एव्हरी मंथ. एव्हरी सॅटर्डे संडे नाही म्हणत. मंथ मधनं एकदाच. आणि सूट काय आणि शॉपिंग करायला घेऊन जाणे. आय लव्ह शॉपिंग करायला. कोणाला घेऊन जायचं त्यांनी शॉपिंग? त्यांनी मला घेऊन तुम्हाला? अच्छा अच्छा. मला वाटलं कोणाला तरी घेऊन जायचं. नाही. चला या 5 अपेक्षा संपल्या. तुमच्या काय तो अपेक्षा? पहिली गोष्ट म्हणजे तिने माझ्यावरती ट्रस्ट करावं, नेहमी विश्वास ठेवावा. त्यासाठी तुम्ही तसं वागा म्हणजे झालं. मी ज्या डिसिजन्स घेईन जीवनामध्ये त्याला त्यांनी सपोर्ट करावा. व्हेरी गुड. माझ्या आईवडिलांचा त्यांनी रिस्पेक्ट करावा. जसं ती तिच्या आईवडिलांना तर रिस्पेक्ट करते किंवा त्यांच्याशी जसं फ्रेंडली वागते तसं माझ्या आईवडिलांशी सुद्धा फ्रेंडली वागावं. म्हणजे ॲज इन सासू सासऱ्यांसाठी वागायची असं नाही आहे की ते तुझे फ्रेंड असं तू वागू शकतेस. 3. 4. ती मला शॉपिंगला घेऊन जाऊ नये. अरे बापरे, हा वादाचा मुद्दा झाला. एकीकडे शॉपिंगला जायचंय, दुसरीकडे शॉपिंगला जायचं नाहीये. पण याच्यावरती तोडगा कसा काय निघेल असं वाटतं मला. काय सुचत? एव्हरी मंथ म्हणजे सणासुदीला मी तिच्याबरोबर जाईल शॉपिंगला. पण मी एकदा तिच्याबरोबर गेलेलो तेव्हा तिने म्हणजे मला असं बॅगा उचलायला लावलेलं. आणि एवढी ती शॉपिंग करते. नाही व्हेरी बॅड. तुम्ही नवरा म्हणून लग्न करताय ना? इतक्या बॅगा आतापासून उचलायला का देताय त्यांच्याकडे? बर केवढा धसका घेतला तरी. 5. तिने मला नॉनव्हेज बरोबर व्हेज सुद्धा जेवायला द्यावं. कारण तिला नॉनव्हेजच खूप जास्त चांगलं करता येतं. करता येत नाही चांगलं. अजूनही तुमचं असं म्हणणं आहे चहा प्याल्यावर? काय डेअरिंग आहे यांचं. बरं तुमच्या माहितीसाठी सांगतो, कारण आपण सगळ्यांनी शूटिंगमध्ये बघितलं चहा किती फास्ट आणि वेगवान होऊ शकतो. ते जनरली आपण बघतो तेव्हा चहामध्ये काय काय आधी टोप ठेवतात ना. आई काय सांगा ना. टोप. मग पातेल्यात काय करतात? दूध टाकायचं, दूध किंवा पाणी घालायचं. बरोबर ना. चहा. पण या माऊलीने आज काय केलं आपण सगळ्यांनी बघितलं. अख्खा 1 लिटर दुधाचा टोप ठेवला आणि त्याच्यात चहा पावडर टाकली. वा. बासुंदीच करायची होती पण चहा झाला. जरा या तुम्ही या. अख्खा टोप ठेवला तिकडचा असा पातेलं. ते या उभे राहा. तुम्ही तिकडे उभे राहा. तिकडे मी इकडे बसतो. हे घ्या तुमच्याकडे. एकमेकांना दिसलं नाही पाहिजे. हे घ्या पेन थोडे मागे वा. मी काही प्रश्न विचारणार, त्या प्रश्नाचं दोघांनी उत्तर लिहायचं. हा प्रश्न कॉमन असेल, उत्तर मात्र दोघांनी लिहायचं एकमेकांकडे न बघता. मागे थोडं पिछे जाओ. पिछे जाओ थोडे. चला बघूया काय आहे. या घराच्या या 2 दरवाजांचा छान खेळासाठी उपयोग होऊ शकतो हे इथे आल्यानंतर आमच्या कल्पक दिग्दर्शकांना सुचल्यामुळे आपण हा कल्पक खेळ घेतलेला आहे जो आनंद मिळवून देईल. पहिला प्रश्न, हनीमूनला कुठे जायला आवडेल? झालं? हो या. बरं लगेच बघू द्या. चला यांचं काय म्हणणं आहे? दुबई. तुमचं काय म्हणणं आहे बघू द्या. दुबई. चला या शॉपिंग फेस्टिवलला जातायत वाटतं दोघे. पुढचा प्रश्न, कोणत्या प्रकारचा चित्रपट बघायला आवडेल? रोमॅन्टिक की विनोद? आतापर्यंत पहिला अंदाज तर बरोबर आलाय कारण गप्पा खूप मारल्या असतील त्याच्यामुळे. चला दाखवा. रोमॅन्टिक. हे का झालंय माहिती आहे ना? ते मोठ्या भावाचं लग्न न ठरल्यामुळे जो वेळ मिळाला
त्याच्यात हे सगळं झालेलं आहे. चला पुढचा प्रश्न. टीव्हीवर काय बघायला आवडेल, मॅच की सिरियल? बाय का मजा. चला दाखवा सर. मॅच, सिरियल. हे काय झालं सांगा. कारण यांना वाटलं की या मॅच लिहितील, सिरियल लिहितील आणि यांना वाटलं की ते मॅच लिहितील, पण या मॅच मध्ये यांचं उत्तर अनमॅच झालं. पुढचा प्रश्न आहे, नाटक पाहायला आवडेल की सिनेमा? पाहायला मला. 3 पैकी 2 बरोबर आली आहेत, 1 हुकलेला आहे. दाखवा इकडे काय येते बघूया. सिनेमा. चला भरपूर बघितले दिसत आहेत. 1.5 वर्षाचा फायदा. यानंतरचा पुढचा प्रश्न, स्वतःला तुम्ही क्रॉस लिहायचं आहे. तुम्ही लिहायचं की यांना काय सगळ्यात प्रिय आहे, तुम्ही लिहायचं यांना सगळ्यात प्रिय कोण. ऍज अ इंडिव्हिज्युअल म्हणजे काही लिहा, खायचा पदार्थ की काही लिहा, आम्हाला काय माहित नाही. तेरे मेरे बीच में कैसी आहे भिंत. लवकर झालं. बघूया दाखवा काय. पावभाजी. यांचं काय, मॉम. सगळ्यात प्रिय. बरं यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, मित्रांबरोबर किंवा मैत्रिणींबरोबर फिरायला जायला आवडेल का? म्हणजे तिच्या मैत्रिणीबरोबर मला खेळ संपला इथे. इकडे जा. इकडे या लोक. इकडे या. द्या ती पेन. थांबा. तुमच्या मैत्रिणी बरोबर त्यांना फिरायला जायला आवडेल असं ते म्हणताय. तुझं काय म्हणताय? चालेल, आवडेल? नाही. काय हॉकी स्टिक वगैरे आहे का नाही? काय प्रेमाने बोलले. तिच्या मैत्रिणी बरोबर मला. म्हणजे मला वाटलं की ती तिच्या गप्प बसा आता काय गंमत असते. आणि बऱ्याचदा असाच एखादा कॅच मिळून जातो आणि तुम्हाला माहिती आहे की हे चेहऱ्यावरचं हसू दिवसागणिक प्रत्येक क्षणागणिक वाढायला लागतं. काय लग्नाची तारीख? 13 मार्च. 13 मार्च. 13 मार्च. 13 मार्चला लग्न होणार आहे. तुम्हाला झी मराठी परिवाराकडनं शुभेच्छा आहेत. थँक्यू. आणि त्याचबरोबर दोघांनाही हा एक छोटासा आहेर आहे. थँक्यू. रंगलेला खेळ कसा पटकन संपला आपण बघितलं. आणि आमच्या ताईला झी मराठीकडून ही भेट असते. महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली ही पैठणी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवली झी मराठीवरच्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाने. आजच्या या महावस्त्राची मानकरी ठरलेली आहे आपल्या भिवंडीतली स्नेहाताई. स्नेहाताईला तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत, पण भेटण्यापूर्वी मला त्यांना सांगायचं आहे आणि ताई तुलाही सांगायचं आहे, एकदा तरी तुझ्या मैत्रिणींबरोबर त्यांना फिरायला पाहिजे. त्यांची इच्छा पूर्ण होऊ दे. हां, आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन हसत खेळत पुढच्या भागात. नमस्कार.